तर आज बऱ्याच दिवसानंतर मार्केटमध्ये गवार भेटलेली आहे आणि आज मस्त अशी आम्ही गवारीची भाजी बनवणार आहोत। त्यानंतर घेतले आम्ही पापड बनवायला, साबुदाण्याचे ते पापड बनवतोय आणि आमच्याकडनं गडबड होणार नाही हे तर पॉसिबलच नाही ना, नेहमी काहीतरी करायला गेलं की काहीतरी होतंच। तर साबुदाण्याचे पापड बनवायला गेलो तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्रा झालं, मग काही नाही, थोडेसे साबुदाणे मिक्सरला बारीक केले आणि याच्यामध्ये टाकले तर कन्सिस्टन्सी छान झाली आणि पापड देखील एकदम छान झाले, तुम्हाला पुढे बघायला भेटेलच। आणि हे थोडंसं मिश्रण थंड झाल्यावरती आम्ही इथं पापड बनवायला घेतले। ताई, मी आणि आई आम्ही तिघीजणी मिळून हे सगळं करत होतो आणि सकाळी सकाळी केलेलंच बरं असतं, कारण उन्हामध्ये पापड संध्याकाळपर्यंत छान वाळतात देखील आणि आपल्याला देखील घालताना जास्त ऊन लागत नाही। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मी घेतलं इथं आवळ्याचं लोणचं बनवायला। आवळे थोडेसे ठेचून घ्यायचे खलबत्त्याने। त्यानंतर याच्यामध्ये मी हळद आणि मीठ लावून ठेवते। याला थोडंसं पाणी सुटलं की ते पाणी काढून टाकायचं, जर आवळे आंबट असतील तर। जर आंबट नसतील तर तुम्ही डायरेक्ट फोडणी टाकू शकता। त्यानंतर म्हटलं चला आबाळ आलेला आहे आणि संध्याकाळचे 5 वाजलेले होते, पापड काढून घेऊयात। आणि दुपारी जवळपास 2च्या सुमारास आम्ही या पापडाला पलटी मारलेली होती आणि ते दोन्हीकडून छान असे वाळलेले देखील होते। आता एवढा उन्हाळा आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही वाळायचं वगैरे। आणि बघा एकदम काचेसारखे आपले पापड झालेले आहेत। त्यानंतर म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करूया। सोमवार आहे, उपवास असतो आमचा, म्हणून मग आज उपवास स्पेशल थोडीशी कांद्याची भजी बनवलेली होती आणि भजी खरंच खूप जास्त भारी झालेली होती आज। त्यानंतर नंतर म्हटलं चला आवळ्याचे जे लोणचे बनवायचं आहे त्याला फोडणी देऊयात। मी कढई गरम केली, त्याच्यामध्ये तेल टाकले थोडंसं, त्यानंतर राई, जिरं, हिंग, कढीपत्ता टाकायचा। मेथीचे दाणे असतील तर ते देखील टाकू शकता डायरेक्ट, किंवा मिक्सरला वाटून देखील टाकू शकता। लसूण मी थोडासाच ठेचला आहे, जास्त काही ठेचलं नाही, त्याच्या पाकळ्याच ठेवले थोड्या थोड्या। त्यानंतर याच्यामध्ये मी टाकले 4 ते 5 चमचे साखर, कारण आमच्या आवळे थोडेसे आंबट आहेत म्हणून मी आंबटपणा जावा यासाठी साखर जरा जास्तच घातली आहे। आणि हे लोणचं खायला खरंच खूप जास्त भारी लागतं, आंबट गोड या चवीचं। आणि थोडंसं लाल तिखट देखील घातलं आहे आणि हळद आणि मीठ काय आपण ऑलरेडी आवळ्यांना लावून ठेवलेली होती, त्यामुळे आता काही टाकायची गरज नाही। छान असं याच्यामध्ये टाकायचं आणि जवळपास 2 ते 3 मिनटं मिक्स करत परतवत राहायचं आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं मुरायला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे लोणचं खायला रेडी आहे। तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा। तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये।